अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या विशेष पोलीस पथकाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत श्रीगोंदा घोडेगाव रोडवरील इमानदार वस्तीजवळ अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला पकडून त्या टेम्पोमध्ये असलेला 5,55,500 रुपयांचा RMD विमल गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू हस्तगत केला आहे। परीक्षा विधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खाडे यांनी ही कारवाई केली आहे। सदर इसमाची सखोल चौकशी करून गोडाऊनचा शोध घेऊन अवैध गुटख्याचा साठा तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी एकूण 3 आरोपी ताब्यात घेऊन एकूण 11,05,600 रुपयांचा मुद्देमाल हस्त केला आहे। आवाज जनतेसाठी संतोष गोरखे, श्रीगोंदा। नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे। आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गुटखावर कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा घोडेगाव रोडवर इनामदार वस्तीजवळ RMD पान मसाला, RMD सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे। तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये काही गुटखा माल तसेच त्याच्या घरी काही गुटखा माल आम्हाला आढळून आला। आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला 5,55,600 रुपयाचा गुटखा माल तसेच या गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन असा मिळून आम्ही एकूण 11,05,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरित करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे। आमचं पथक त्याचा शोध घेत आहे। अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटख्यावरती आणि गुटख्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत 11,05,600 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।